निश्चितच मसाला रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत क्रीमी चीझी असं स्वीट कॉर्न. चटपटीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी. झटपट होणारी, नाश्त्याला बनवा किंवा मधल्या वेळेत भूक लागली तरी खाऊ शकतो. अशी ही क्रीमी चीज स्वीट कॉर्न. त्याचं साहित्य पाहूयात. इथे स्वीट कॉर्न घेतले 2 आपण मोठे. ते सोलून घेतलेले आहेत आणि ते आता आपण थोड्या वेळाने बॉईल करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 2 चमचे मैदा घेतलेला आहे. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे चीज घेतलंय आपण. हे मोझरेला चीज आहे आणि हे बटर घेतलेलं आहे. इथे आपण चीज आहे हा साधा आणि हे लसणाच्या पाकळ्या आहेत. आपण 8 ते 9 अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे आपण सीझनिंग पावडर घेतलेली आहे ही. त्याच्यानंतर मिरी पावडर करून घ्यायची आहे. 2 चमचे आपल्याला मिरी पावडर लागणार आहे. हे झालं साहित्य. आता आपण कॉर्न बॉईल करून घेऊया 5 मिनिटं. आणि इथे आपण 2 चमचे चिली फ्लेक्स घेतलेले आहे. आता आपण लसूण हा क्रश करून घेतलाय किंवा वाटून घेतला तरी चालतं. इथे आपण कॉर्न हे बॉईल करून घेतलेले आहेत. पाहू शकता 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण छानपैकी बॉईल झालेले आहेत. गॅस बंद करूयात. आता इथे आपण बटर घालून घेऊयात. बटर छान मेल्ट होतोय. बटर मेल्ट झालं की आपण लसूण क्रश करून घेतलेला तो घालून घेऊया. लसणाचा आणि बटर याचा फ्लेवर खूपच छान. आता हे आपण छान असं परतून घ्यायचं आहे. याचा फ्लेवर उतरायला हवा. त्यानंतर आपण मैदा घालून तो परतून घ्यायचा आहे. गॅस हा मंद ठेवायचा आहे आपल्याला. मंद गॅसवरच आपण हे सगळं छानपैकी परतून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटं हे सर्व परतून घ्यायचं आहे. कच्चेपणा त्याचा निघून जायला हवा. छान असं परतलं गेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे दूध घालून द्यायचं आणि सतत ढवळत राहायचं. आता गॅस मीडियम करूयात आपण. पाहू शकता आता उकळी आलेली आहे. मैदाही छानपैकी शिजलेला होता. त्याच्यामध्ये आता आपण हे बॉईल केलेले कॉर्न घालून घेऊयात. त्यानंतर आपण चीज घालायचं. क्यूब चीज मिक्स करून घ्यायचं. गॅस आता आपण परत मंद करून घेऊयात. छान क्रीमी होत चाललंय, पाहू शकता. त्याच्यानंतर आपण सीझनिंग पावडर ही घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. मिक्स करायची. त्यानंतर आपण मिरी पावडर घालून घेऊयात. क्रीमी क्रीमी असं छान होत चाललेलं आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. चिली फ्लेक्स घालायचे आपल्याला आता.
छानपैकी मिक्स करायचं. आणि आता मोझरेला चीज घालून घेऊयात आपण. मंद आचेवर अगदी 2 मिनिटाची वाफ येऊन द्यायची. छानपैकी वाफ आलेली आहे आणि आपण गॅस बंद करूयात आणि त्यावर कोथिंबीर घालून घेऊयात. पाहू शकता तुम्ही किती छान दिसतंय तो. आता आपण सर्व करूया. असे आपले क्रीमी चीजी कॉर्न तयार झालेले आहेत. त्याची टेस्ट बघूयात आपण कशी झाली आहे ते. आपण हे गार्लिक ब्रेड घेतलेले आहेत आणि गार्लिक ब्रेडमध्ये किंवा चपाती बरोबरही खाऊ शकतो. तर आपण टेस्ट करून बघूयात. मस्तच, खूपच सुंदर. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. लहान मुलांना तर खूपच आवडेल. अशी ही क्रीमी आणि चीजी स्वीट कॉर्न डिश तयार झालेली आहे. मस्त खा, हेल्दी रहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.